तर दोन हरीण होते आणि ते जंगलामध्ये राहत होते आणि एक दिवस चुकून ते जंगलाच्या बाहेर आले फिरत फिरत आणि त्यांना नंतर जंगलाची वाटच दिसत नव्हती. मग ते अशा एका वस्तीमध्ये आले जिथं की तुरळक तुरळक छोटे छोटे माणसांचे घरं होते आणि दिवसभर त्यांनी सापडले म्हणजे जंगल त्यांनी जिथं राहायचे ते जंगल, पण त्यांना ते काही सापडलेच नाही. त्यांना तो काही मार्गच सापडेना. मग काय करायचं काय करायचं दोघेही एकमेकांना विचारत होते काय करायचं. भूक तर खूप लागली होती कारण दिवसभर ते फिरत होते पण त्यांना कुठेच त्यांचं खाद्य, तुम्हाला तर माहिती आहे हरिण ही शाकाहारी असते, त्यांना कुठेच त्यांचं खाद्य भेटणार, गवत किंवा फळे किंवा इतर काहीच दिसणार. माणसांची वस्ती असल्यामुळे गवत होतं पण अगदी थोडंफार होतं ज्याने त्यांचे अजिबात पोट भरलं नाही. मग थकले ते फिरून फिरून आणि एक ठिकाणी थांबले. मग एक ठिकाणी थांबल्यानंतर ते दिसायला खूप छान होते दोन्ही हरण. मग ते एक व्यक्ती घरामधून बाहेर आला, झोपडीमध्ये राहत होता तो बाहेर आला. त्यांना त्याचं नजर त्या हरणीवर गेली, दोन्ही हरणांवर गेली. त्यांना त्या खूप आवडल्या हरण. मग त्यांचा ते हरिण घाबरले की आपल्याला आता हे शिकारी तर असतील तर, किंवा शिकार आपली केली तर याने. एक हरिण असं दुसऱ्या हरिणीला बोलत होतं की चल चल आपण इथून पटकन पळू, कारण तो जो माणूस आहे तो आपल्याकडं खूप टक लावून बघत आहे आणि तो आपल्याला मारून टाकेल, त्याच्यामुळे आपण पटकन इथून निघून जाऊ. मग ती दुसरी हरण म्हणला अगं नाही, अरे असं काय म्हणतोस, ते किती सभ्य दिसत आहेत, ते किती सज्जन दिसत आहेत आणि त्यांचं घर पण बघ किती छोटं आहे, ते सज्जन व्यक्ती आहेत, ते नाहीत आपल्याला मारणार. मग असं त्या दोघांची एकमेकांसोबत चर्चा सुरू होती आणि आपण इथंच थांबूयात. मग इतक्यात तो जो व्यक्ती होता त्याने घरामध्ये गेला. घरामध्ये एक साईडला थोडंसं गवत होतं, मग थोडं म्हणजे बऱ्यापैकी होतं. मग त्यांनी ते सगळं गवत आणलं आणि त्या हरणींचं नजर जाईन अशा ठिकाणी ठेवलं. मग आधीच हे भुकेजलेले होते दोन्ही पण, मग ते गवत बघून त्यांना राहावलं नाही आणि ते पटकन तिकडं जायचं ठरवलं. एक जण म्हणलं, ज्याला भीती होती की ते आपल्याला मारेल, तो डबल त्या दुसऱ्या हरणीला म्हणला की गवत आपण नको खाऊया, कारण त्यांनी जर आपल्याला त्या गवताचा आमिष दाखवून आपल्याला मारलं तर दुसरी हरण परत पण त्याचा तोच विचार होता की नाही, आपल्याला तो नाही मारणार, आपण ते गवत खाऊयात, कारण आता आपल्याकडे पर्याय नाही, आपल्याला खूप भूक लागलेली आहे. मग दोघेही गेले. तिथं हिरवंगार गवत होतं आणि थोडेफार फळं पण आणले होते त्यांनी, फुलं आणले होते. मग ते त्यांचं भूक लागली असल्यामुळे ते दोघेही तिकडं गेले आणि खाण्यास सुरुवात केल्याबरोबर त्या व्यक्तीने घरामधील त्याचे हत्यार आणले आणि त्या दोन्ही हरणांवरती वार केला. मग एक हरीण पटकन जे म्हणली होता की नाही आपल्याला कोण मारणार नाही, तो सज्जन माणूस आहे, तो हरीण पटकन तिथून निघून गेला. कारण अगोदर पहिली जे काही बाण असतो तो त्या भिणाऱ्या हरणाला लागला होता, त्याच्यामुळे तो हरण तिथं म्हणजे ते बाण लागला की तो तिथं लगेचच मृत्युमुखी पडला आणि दुसरा जो हरीण आहे तो पटकन तिथून निघून गेला. मग तो निघून जात असताना त्याला एवढं वाईट वाटलं की आपण कुणावर विश्वास ठेवला. आपण म्हणजे आपल्याला ते दुसरा हरीण सांगत होतं की आपण नको विश्वास ठेवूया, तो जरी बाहेरून म्हणजे असं सज्जन दिसला तरी पण तो असा असेल असं आपल्याला वाटलंच नाही, आपण नको विश्वास ठेवूया, असं तो आपल्याला सांगत असताना सुद्धा आपण त्याच्यावर विश्वास ठेवला. आणि आता आपण एकच लक्षात ठेवायचं, तो स्वतःच्या मनाशी म्हणाला, बाहेरून कोणता माणूस किती जरी सज्जन किती जरी सभ्य दिसला तरी त्यानं त्याच्यावर 100% लगेच विश्वास अजिबात ठेवायचा नाही, नाहीतर आपला घात होतो, असं त्या हरणाला समजलं. आणि त्यानं तिथून पुढं ठरवलं की कोणावरही लगेच बाहेरून कोणी किती जरी चांगला सज्जन वाटला तरी त्याच्यावरती 100% विश्वास लगेच ठेवायचा नाही. आणि याच गोष्टीवरून आपल्याला सुद्धा हेच तात्पर्य आपल्याला सुद्धा शिकण्यासारखं आहे. एखादा व्यक्ती थोड्याफार ओळखीने किंवा थोड्याफारच बाहेरून सज्जन दिसण्याने किंवा बाहेरून खूप सभ्य वाटण्याने त्याच्या राहणीमानाने किती जरी चांगला वाटला तरी लगेच त्याच्यावर विश्वास ठेवू नका, आणि नाहीतर आपला घात होईल. हेच या कहाणीतून सांगण्यासारखं आहे आणि हे तुम्ही पण शिकावं या कहाणीतून. आणि ही कहाणी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.